अवघ्या 14 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीने आपल्या पतीचाच प्रियकरासोबत मिळून घात केलाय। एका नवविवाहित महिलेने आपल्या प्रेयसीसोबत मिळून पतीची हत्या करून टाकली आहे। ही घटना 19 मार्च 2025 रोजी घडली। 22 वर्षीय दिलीप यादव याला गोळी मारून ठार करण्यात आलं। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। दिलीप यादव याचं लग्न प्रगती यादव हिच्याशी 5 मार्च 2025 रोजी झालं होतं। पण लग्नाच्या अवघ्या 14 दिवसातच प्रगतीनं आपला प्रेमी अनुराग यादव याच्यासोबत मिळून दिलीपला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला। प्रगती आणि अनुराग यांचं गेल्या 4 वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होतं। कुटुंबाच्या दबावामुळे प्रगतीचं लग्न दिलीपशी झालं आणि लग्नानंतर तिनं आपल्या प्रेमाला प्राधान्य देत हे भयंकर हत्याकांड घडवून आणलंय। पोलिसांच्या माहितीनुसार प्रगतीनं लग्नात मिळालेल्या मोहदिकाईच्या पैशामधूनच 1 लाख रुपये अनुरागला दिले। अनुरागनं सुपारी किलर रामजी नागर याला 2 लाख रुपयात दिलीपच्या हत्येचा सौदा पक्का केला। 19 मार्च रोजी दिलीप कन्नौजहून परतत असताना रामजीनं त्याला हॉटेलजवळ थांबवलं आणि बाईकवर सुनसान ठिकाणी नेलं आणि तिथं त्याच्यावर गोळी झाडली गेली। जखमी अवस्थेत दिलीपला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण 21 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला। सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तपासातून या हत्याकांडाचा पर्दाफाश झाला। प्रगती आणि अनुराग रामजीनगर यांना अटक करण्यात आलेली आहे, तर इतर 2 संशयित अजूनही फरार आहेत। पोलीस अधीक्षक अभिजित शंकर यांनी सांगितलंय की हे प्रकरण प्रेम आणि विश्वासघाताचं एक भयानक उदाहरण आहे। प्रगतीला आपल्या पतीपासून मुक्ती हवी होती, जेणेकरून ती अनुराग सोबत आयुष्य जगू शकेल। या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून नातेसंबंधांमधील विश्वासावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।